मैं आरिफ खान, वॉइस ऑफ हिंदुस्तान में आप सभी का स्वागत है। डोंबिवली के तुकाराम नगर इलाके में पैनल नंबर 29 में उस वक्त हड़कंप मच गया जब शिवसेना शिंदे गढ़ के उम्मीदवार नितिन पाटिल को जानकारी मिली कि एक इमारत में कथित तौर पर पैसे बांटे जा रहे हैं। जानकारी मिलते ही नितिन पाटिल अपने कार्यकर्ताओं के साथ तुकाराम नगर स्थित दशरथ भुवन इमारत में पहुंचे। यहां एक घर में मौजूद एक महिला समेत 3 लोगों की तलाशी ली गई। तलाशी के दौरान इन तीनों के पास से 15 से 20 पैकेट नकदी बरामद होने का दावा किया गया। हर एक पैकेट में 3-3 हजार रुपये थे, जिसके चलते कुल रकम 70 से 80 हजार रुपये के आसपास बताई जा रही है। शिवसेना शिंदे गढ़ के उम्मीदवार नितिन पाटिल का आरोप है कि ये तीनों भाजपा के कार्यकर्ता हैं और वोटरों को पैसे बांटने का काम कर रहे थे। हालांकि इनमें से एक व्यक्ति ने खुद को भाजपा कार्यकर्ता मानते हुए ये दावा किया कि वह पैसे बांटने नहीं आया था। घटना की जानकारी मिलते ही पुलिस और चुनाव आयोग के अधिकारी मौके पर पहुंचे और मामले की जांच शुरू की। इसी बीच भाजपा के जिलाध्यक्ष नंदू परब भी घटनास्थल पर पहुंचे। यहां नंदू परब और नितिन पाटिल के बीच तीखी बहस देखने को मिली, जिससे इलाके में कुछ देर के लिए माहौल और ज्यादा तनावपूर्ण हो गया। पुलिस ने दोनों पक्षों को समझा बुझाकर हालात को काबू में किया। पुलिस का कहना है कि पंचनामा थाने में किया जाएगा, लेकिन शिवसेना उम्मीदवार नितिन पाटिल ने इसका विरोध करते हुए आरोप लगाया कि भाजपा पुलिस पर दबाव बना रही है। नितिन पाटिल ने पंचनामा मौके पर ही करने की मांग करते हुए इमारत के बाहर ठिया आंदोलन शुरू कर दिया। हालांकि पैनल नंबर 29 में शिवसेना और भाजपा के बीच मुकाबला मैत्रीपूर्ण बताया जा रहा था, लेकिन इस घटना के बाद डोंबिवली की सियासत पूरी तरह गर्मा गई है। फिलहाल पुलिस और चुनाव आयोग की टीम ये जांच कर रही है कि ये पैसे किसके हैं, कहां से आए और किसके लिए लाए गए थे। पुन्हा बघू शकतो आपण या खालच्या माळ्यावर आलोय। जवळजवळ सगळीकडेच यांच्या पैशाचा जो पाऊस आहे तो यांनी प्रचंड पाऊस पैशाचा या ठिकाणी पाडलेला आहे। आणि इथे आता नागरिकच स्वतः आम्हाला बोलवून इथे सांगतायत, कारण ते पण आता खूप घाबरलेले अवस्थेमध्ये आहेत। हे बघा, अशा प्रकारे हा पैसा इथे वाटला जातोय। हे खोला मैडम। हाँ, ये नाम पढ़ सकते हो? क्या नाम है ये? किसने पैसे दिए आप बता सकते हो? बताओ, आप डरिए ना, बताओ। मुझे नहीं पता, ऊपर रहते थे पहले, मगर उसका नाम नहीं मालूम मुझे। हमारे बिल्डिंग में रहते। लेकिन ये किस पक्ष का है ये चिन्ह? ये कोमल का है। कमल मतलब कौन सा पक्ष मालूम है? बीजेपी। बरोबर। तर अशा प्रकारे इथे नाव घ्यायला पण नागरिक, म्हणजे बघा इथे कसं करून ठेवलंय, पैसाही वाटायचा आहे आणि शिवाय नागरिकांच्या मनावर अशा प्रकारे दहशत निर्माण करायची आहे। अजून जो भी आपका दिखा दो। पुढच्या घरात आलो आपण। बघा अशा प्रकारे मस्त रबर बँड वगैरे बांधून, नाम भी लिखा है की आपका नाम भी लिखा है, नाव पण या ठिकाणी जे लिहिलेलं आहे आणि प्रॉपर त्याच्यात। मैडम खोलिए, कितना पैसा है क्या? खोलिए ना, ये आपने पैसे निकाल लिए पहले ही? नहीं। हाँ तो खोलिए, चिंता मत कीजिए, आप खोलिए। हे बघा, हे अशा प्रकारे इथे पण पैशाचा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळतो। खरं सांगते, जे काय ते सांगायचं ते सांगते मी रे तिकडे ह्याच्यामध्ये कामाला, तिथले हे पैसे माझे आणि हे सगळं माझं आहे। मी काय ते माझं नको, तिकडे ठेवा। यांचं म्हणजे कोणाचं आहे ते? हे लोकांचं। या लोकांचं करते म्हणजे ह्या तिघांचं म्हणताय तुम्ही? या तिघांचे। हा, एक खोल रे तुमच्या पाकिट, तुमच्या पाकिट खोला रे, खोलून दाखवा ते पॅकेट किती आहे, मोजून दाखवा। माझी नाही, मोजता का आता? मोजून तुम्हाला सगळ्या मोजाचे व्हाईट पॅकेट आणि खोलून दाखवा रे, मोजाचे पॅकेट। हा, आता तर तुम्ही सांगितले। बरं, हे राहतात कोणाकडे माहिती का? विशू पेडणेकरचे कार्यकर्ते। कोणाचे कार्यकर्ते आहेत तुम्ही? विशू पेडणेकर। हे बाबा, कोणाचा कार्यकर्ता आहे? पेडणेकर। पेडणेकर पूर्ण नाव सांग, पूर्ण नाव सांग। विशू पेडणेकर। इथे काय आले तुम्ही? हा वार्ड आहे तुमचा? कोण? हे पण तिथे राहतं विशू पेडणेकरच्या बाजूला। तो पण विशूच्या इथे राहतो? हा, गुड। माझं वोटिंग इथे। तुम्ही राहतो कुठे ते सांग। पाकिटं कुठं आणली तू? हे पाकिटाला आणली। नाही आणली? मला माहिती पडलं। ही पाकिटे कोणाची? त्यांनीच आणली, माझा काही संबंध नाही त्यांच्याशी। रेकॉर्डिंग करा। माझा त्यांच्याशी हे पाकिटे त्यांनी आणली ना? मग त्या
काय झालं गाडीत बसवा, गाडीत बसवा, आरोपीला गाडीत बसवा. कार्यकर्ते आणि हे असं बिनविरोध चालू आहे. हा बोलतो ना सगळ्या प्रेसवाल्यांना बोलवा, सगळ्या प्रेसवाल्यांना बोलवा. पर हेड 3,000. तर ते या ठिकाणी आमच्या पक्षाचे उमेदवारांचे पॅम्पलेट वाटत होते आणि त्यांना तिथे शिवसेनेच्या उमेदवारांनी पकडलं. त्यांना त्याच्या खिशामध्ये पैशाची पॉकेट टाकली आणि त्यांना एक पकडून दाखवलेलं आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. कारण पॅम्पलेट वाटणं हे उमेदवाराचं काही चुकीचं नाही. प्रत्येक घराघरात पॅम्पलेट वाटतायत, दिसते आम्हाला सगळं. आणि त्यांनी तर पकडलं म्हणून आम्ही तिथे आलो. त्यांना विचारलं की त्यांना आमच्याकडे पैसे सापडले. आता कोर्ट सिद्ध करेल, ते काय सिद्ध करेल बाबा पैसे वाटतं ते काय करत होते. पण आमचं असं म्हणणं की आमच्या कार्यकर्त्याच्या पकडून त्यांच्या खिशामध्ये पैसे टाकून दिलेले आहेत. कल्पना आहे की मी वारंवार सांगतोय की या पॅनल क्रमांक 29 मध्ये भूमाफिया, ठेकेदार, अनधिकृत काम बांधकाम करणारे उमेदवार तुम्ही दिलेले आहेत. आता ह्यांच्याकडे सांगायला काही काम नाही म्हणून हे सगळीकडे पैसे वाटप करतायत. आता सगळे पैसे पकडले. एका मत्ताला 3,000 रुपये प्लस महिलांसाठी वेगळं पॅकेज प्लस त्यांना कुपन दिलेत. आताच आज पण सकाळी होतं इथे कुठे भानुशाली हॉल, हा तिथे यांचे उमेदवार घेऊन जाऊन आले. आता कुपन घेतलेत. आता कुपनच्या माध्यमातून पैसे जाणार आहेत. ही वेळ काय येते? हा आज आयरेगाव बक्काल करून ठेवलाय. आपण जिथे बसलो हा सुनील नगरचा वार्ड आहे. बघा काय परिस्थिती आहे. हा इथल्या लोकांना विचारा, 10 वर्ष नगरसेविका बघितली का? हा इथे त्यांनी एक काम दाखवावं. अशी परिस्थिती असताना तुम्हाला बसण्याची काय वेळ आली? काय नेमकं तिकडे झालेलं? प्रशासनाची दडपशाही कशा प्रकारे असते? मी त्यांना म्हटलं पंचनामा इथेच करा. ते म्हणतात पोलीस स्टेशनला. कोणता कायदा आहे? पंचनामा स्पॉटला होईल की पोलीस स्टेशनला होईल? वरनं त्यांना फोन आले. हा बीजेपीचे पदाधिकारी आले, मोठे मोठे पदाधिकारी ते आले. हा आरोला यायला इथे 1.5 तास लागला का? बाजूला आहे ना. 2 मिनिटावर. अरे बाबा थांबा ना, मला बोलू द्या. आरोला यायला 1.5 तास का लागला? म्हणजे कोणती दडपशाही आहे? आता पण महिला जी आरोपी होती तिला मी सांगितल्यामुळे पिंजऱ्यात घेतलं आणि विशू पेडणेकरचे भाजपचे 2 कार्यकर्ते पकडले. त्यांना पळवण्याचा प्रयत्न का? मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की यांची पोल खोल केली. बघा कसा आयरेगाव धारावी करून ठेवलाय. हा आणि ते सांगितलं म्हणून माझ्यावर दडपशाही. अगदी माझ्यावर फॉर्म भरण्यापासून यांची दडपशाही. मी फॉर्म भरल्यानंतर सुद्धा मला 48 तासापेक्षा जास्त भूमिगत व्हायला लागलं का? कोणतीही ताकद आहे?
उमेदवाराचा टावरेचा फॉर्म तर तिथेच रिजेक्ट झाला पाहिजे. महापालिकेचा अहवाल आहे 2022चा की याचा नगरसेवक बद्द रद्द करा आणि सडा त्यांनी लिहिलंय, यांनी खोटे पेपर बनवले, सगळा अहवाल रेडी आहे. पुढची भूमिका काय? माझ्या लोकांना नागरिकांना सांगायचं, बघा आता या ठेकेदार भ्रष्ट लोकांच्या हातात हा माझा प्रभाग द्यायचा आहे का? इथे नागरिकांना विचारा. रात्री 2 वाजता जरी कॉल आला तरी हा नितीन पाटलाचं उत्तर आहे की नाही? लोक इथे विचारा त्यांना, लोक विचारा. हे सुनील नगर वाढत बसलोय मी. हा आता तुम्हाला माहिती आहे किती गुंड आलेत? जा त्या टावरेच्या घराच्या इथे शेकडो गुंडे आलेत. आता इथे पैसे सापडले. दारूसाठी तुम्हाला आयरे गावात जायला लागेल, माझ्या दत्तनगरला जायला लागेल. इथल्या प्रत्येक घरात आता जा, प्रत्येक घरातला नागरिक तुम्हाला ते पाकिट दाखवेल. ते आमच्या एका महिला भगिनी ते दाखवलं की तिच्या घरात कशा प्रकारचं पाकिट लिहिलंय, त्यांचे किती मतदार आहेत, त्यांची नावं, त्यांना प्रत्येक मतदारास 3,000चं पाकिट. आयरे गावात आणि माझ्या दत्तनगर मध्ये तर 5-5 हजाराचं पाकिट दिलंय. जा तो शर्मा सलूनवाला आहे तिथे, हा त्याला पकडा, तो लगेच स्टेटमेंट देईल. आता बघा इथे प्रत्येक घरात जावा, हे घरातली लोक सांगतील ही का वेळ येते. सच्चाईने नितीन पाटलाला हरवू शकत नाही म्हणून दाखवा ना यांची कामं.